हेलो। ये विक्रम। चलो सबसे पहले अनम्यूट कर देंगे हम। तर आपण काल बघितलं होतं, इकडे बघा, डिसास्टरचे प्रकार बघितले होते बघा. कॅटॅस्ट्रॉफिक आणि डिसास्टर मेकिंग द इम्पॅक्ट फॉर लॉंग ड्युरेशन. आता आपण पुढे चलूया. हे पहा, हे बघा, इथे जे पुढे आहे तुमच्या आता टाइप्स ऑफ डिसास्टर तुमच्या पुस्तकातच दिलेलं आहे. मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतोय काय आहे ते. टाइप्स ऑफ डिसास्टर मध्ये 3 प्रकारचे टाइप दिलेत तुम्हाला: जिओफिजिकल, बायोलॉजिकल आणि मॅनमेड. बघा, जिओफिजिकल मध्ये 2 प्रकार आहेत, जिओलॉजिकल आणि ऍटमॉस्फेरिक. आणि बायोलॉजिकल मध्ये प्लांट आणि ॲनिमल डिसास्टर आहेत, म्हणजे त्यांचं ओरिएंटेशन प्लांट आणि ॲनिमल पासून होतंय. आणि मॅनमेड मध्ये अननोन टाइपचे आणि इंटरनॅशनल टाइपचे प्रकार दिलेत. असे हे सर्व प्रकार आहेत. तर जिओफिजिकल मध्ये पहिला आहे जिओलॉजिकल. जिओलॉजिकल म्हणजे पृथ्वीच्या आतमधून होणाऱ्या घटनांमुळे, जसं की भूकंप, वोल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी, सुनामी म्हणजे काय, समुद्रामध्ये भूकंप ज्वालामुखी झाला की सुनामी येते. लँडस्लाइड, लँडस्लाइड म्हणजे काय असतंय, ते घसरून पडतात पर्वत वगैरे. त्यानंतर लँडफॉल, इरोजन, इरोजन म्हणजे जमिनीचं झिजणे. अल्कलायझेशन, अल्कलायझेशन म्हणजे नापीक होणे जमीन. त्याच्यानंतर फ्लडिंग, फ्लडिंग म्हणजे काय, पूर येणे. ऍटमॉस्फेरिक टाइपचे असतात दुसरे डिसास्टर. ऍटमॉस्फेरिक म्हणजे वातावरणामुळे होणारे हॉट अँड कोल्ड वेव्ह, म्हणजे एकदम उन्हाळ्यामध्ये एकदम मोठ्या प्रमाणामध्ये हॉट वेव्ह येतात. आपण त्याला हळा म्हणतो बघा, लू म्हणतात त्याला. दिल्लीकडे वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी लू दिल्लीच्या एरियामध्ये, म्हणजे पंजाबच्या एरियामध्ये उन्हाळ्यामध्ये पसरत असते. त्याच्यामुळे भरपूर जण हिट स्ट्रोक न मरतात. त्याच्यानंतर स्नो स्टॉर्म. स्नो स्टॉर्म म्हणजे काय, बर्फाचं वादळ. त्यानंतर स्नोफॉल म्हणजे बर्फ पडणे, त्याच्यामुळे भरपूर नुकसान होतं. सायक्लोन म्हणजे वादळ, चक्रीवादळ. हेल स्टॉर्म, हेल स्टॉर्म म्हणजे पण हे बर्फासारखंच असतं, एवढं लक्षात ठेवा. ड्रॉट म्हणजे दुष्काळ. फ्लड म्हणजे काय, फ्लड म्हणजे पूर. मेटेओराइट म्हणजे तुम्हाला माहिती असेल, ही पृथ्वी आहे, ही फिरत असते सूर्याभोवती. तर स्पेस मध्ये असे वेगवेगळे दगड, मोठे मोठे दगड किंवा मोठे मोठे, आपण त्याला म्हणतो बॉडीज किंवा त्याला काय म्हणतात, सेलेस्टियल ऑब्जेक्ट. ते असे भनाट पळत असतात, इकडे तिकडे पळत असताना ते जर चुकून आला आणि पृथ्वीवर आदळला तर 100% मोठंच्या मोठं नुकसान होतंय. डायनासोरचा अंत याच गोष्टीमुळे झाला होता. एक मोठा मेटेओराइट येऊन आदळला होता. त्याच्यानंतर बायोलॉजिकल बघूया आपण. बायोलॉजिकल जे डिसास्टर आहेत त्याच्यामध्ये आहे प्लांट, राईट. मग प्लांट ओरिएंटेड काय होतंय, एक्झाम्पल फॉरेस्ट फायर, जंगलामध्ये आग लागते एकमेकाला फांदीला फांदी घासून. नेक्स्ट आहे फंगल डिसीज स्प्रेडिंग. प्लांट म्हणजे फंजाय ही एक प्लांटचा प्रकार समजतात, फक्त तिला स्वतःच अन्न तयार करता येत नाही. तर त्या फंजायमुळे काय होते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिसीज स्प्रेडिंग होते. त्याच्यानंतर वीड्स, वेगवेगळ्या प्रकारचे गवत असतात, ते काय करतात, मोठी नासधूस करतात. कशाची, पिकाची. त्यानंतर कॅरट, कॅरट ग्रास म्हणजे गाजर गवत. त्यानंतर कॉमन ग्रास, हे पण एक धोकादायकच आहे. हे ॲक्वॅटिक काय केलंय मला जरा लक्षात आलं नाही, उगाच ॲक्वॅटिक लिहिलंय त्याला. ॲक्वॅटिक प्लांट असणार बहुतेक, एवढंच. त्याच्यानंतर आहेत ॲनिमल्स.
ॲनिमल ओरिएंटेड म्हणजे ॲनिमल पासून कसे डिझास्टर पसरतात, हे जे व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, हे सर्व ॲनिमल मध्ये इन्क्लूड केले जातात. तसं तर आता तुम्हाला क्लासिफिकेशन मध्ये डिटेलमध्ये आहे, तसं त्यांना ॲनिमल म्हणता येत नाही, परंतु त्यांना इथं म्हटलेलं आहे व्हायरस. सध्याचा कोरोना व्हायरस जो आहे तो पण ह्याच प्रकारामध्ये ॲनिमलच्या प्रकारामध्ये मोडतो डिझास्टर मध्ये. त्यानंतर बॅक्टेरिया ओरिएंटेड डिसीजेस, ते पण ॲनिमलनेच पसरवलेले डिसीज आहेत. आणि डिसीज म्हणजे एक मोठ्या प्रकारचं डिझास्टर आहे. उदाहरणार्थ कॉलरा, मलेरिया, हेपॅटायटिस, त्यानंतर प्लेग, हे सर्वच्या सर्व ॲनिमल ओरिएंटेड डिझास्टर आहेत. त्यानंतर इन्सेक्ट्स, त्यानंतर म्हणजे किड्यामुळे पण डिझास्टर होतात. माग एक किड्यांचं काय झालं होतं तुम्हाला माहिती आहे का? बघूया चला. छान, तुम्हाला माहित असते. किड्यांनी आपल्याला अशातच उपद्रव दिला होता. करंट नॉलेज तुमचं बघूया आपण कसं आहे. तुमचं चांगलंच आहे करंट नॉलेज. कोणते किडे होते ते? यस, व्हेरी गुड. टोळधाड, एकदम छान. सर्वात पहिले ती कुठून कुठून घुसली होती रे? सुरुवात कुठे केली होती त्रास द्यायला? एकदम हुशार पोरगडे, नंबर 1च. तर ही टोळधाड जी होती ती खूपच डोक्याला ताण देत होती. आलं का लक्षात हे? ठीक आहे. मग नेक्स्ट आहेत मॅन मेड डिझास्टर्स. एक आहे अननोन टाईपचे डिझास्टर. त्यात काय येतं? कोणीतरी पब्लिक मध्ये जाऊन पॉइझनस गॅस काय केला, पसरवला, किंवा अचानक कोणत्या तरी इंडस्ट्रीमधून पॉइझनस गॅस पडला बाहेर. त्यानंतर कोणत्या तरी देशाने ॲटॉमिक टेस्ट केली, हे पण चुकीचंच आहे, म्हणजे ह्यानं पण डिझास्टर होतंय. त्यानंतर अनप्लॅन्ड ऍक्शन एखादी केली अचानकच, ठीक आहे. त्याच्यानंतर ऍक्सिडेंट होणे, हे सर्व अननोन टाईपच्या डिझास्टर मध्ये येतात. इंटरनॅशनल टाईपचे डिझास्टर, वार म्हणजे युद्ध, मोठ्या प्रमाणामध्ये आग लागणे. मागे एक आग लागली होती बघा मोठ्या जंगलामध्ये, अमेझॉनच्या जंगलामध्ये, राईट. त्यानंतर बॉम्ब ब्लास्ट होणे. त्यानंतर फोर्स्ड मायग्रेशन, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये फोर्सफुली जावं लागतंय. त्याच्यानंतर टेररिझम, रेप, चाइल्ड लेबर, हे सर्व प्रकारचे. आता हे चाइल्ड लेबर एक वेगळं डिझास्टर आहे, ते काही सडन होत नाहीये, बट त्याला पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हणतोय, लेट मी सी, किडनॅप. छान, किडनॅप पण एकदम छान प्रकारचं उदाहरण तू दिलास. पुन्हा दिले हे उदाहरण मला बघू द्या एकदा. असं काहीतरी वेगळं हटके उदाहरण द्यायचं बघा. अभिषेक, अतिशय सुंदर. त्याच्यानंतर काही क्वेश्चन विचारलेत. आता हे काही सांगायची गरज नाही, कॅन यू रिकॉल मध्ये हे काही लिहित बसू नका तुम्ही, की बाबा विच आर द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ फ्लड. इथं जे दिलेत तेच काही लिहावं असं काही नाही. काय काय होऊ शकते बाबा डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ फ्लड मध्ये? चला मनानच लिहूया आपण. पूर आल्यामुळे काय काय होते थोडक्यात लिहूया आपण. चला, काय काय होऊ शकतंय? घर उद्ध्वस्त होतात, किंवा त्याला आपण एखादं, आता फ्लड आलं, ठीक आहे, काय म्हणतंय कोण कोण, काय काय होतंय? लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, यस. तर काय होतंय फ्लड मध्ये बघूया आपण आता. लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, हे तर सर्वात महत्वाचं आहे, हे होतंय, राईट. त्याच्यानंतर एखाद्या गावामध्ये जर पूर शिरला तर त्याला कुठं दुसरीकडे स्थलांतरित करावं लागते, राईट. स्थलांतर. स्थलांतरसाठी काय शब्द आहे इंग्लिश मध्ये, कोण सांगतंय? चला बघूया, कोण सांगतंय? यस, एनीबडी? स्थलांतर, मायग्रेशन म्हणू शकता तुम्ही, डिस्प्लेसमेंट पण म्हणू शकता. अतिशय सुंदर, यस, डिस्प्लेसमेंट असं म्हणता येते. स्थलांतर जे करतो ना आपण लोकांचं, मायग्रेशन, डिस्प्लेसमेंट, एखाद्या गावाला डिस्प्लेस करून ठेवतात. आणखीन शिफ्टिंग पण चालतंय. मायग्रेशन छान शब्द आहे बघा.
काही गरजेनं होत नाही, ते फोर्स्ड मायग्रेशन असते, फोर्स्ड मायग्रेशन. आणखीन काय, इलेक्ट्रिसिटी कोलॅप्स होते, गुड. किंवा ऍडमिनिस्ट्रेशनच कोलॅप्स होते, इलेक्ट्रिसिटीच कशाला, इलेक्ट्रिसिटी कोलॅप्स. त्याच्यानंतर आणखीन काय होऊ शकतं बाबा, हा, रोगराई पसरू शकते. का, कारण का तर मोठ्या प्रमाणात आता पाणी साठतंय, त्याच्यावरती मच्छर वगैरे, अशा प्रकारे वेगवेगळे. आता मनानच आपण सांगू शकतो, हे काही असं पाठ करत बसायचं आणि रट्टा मारायच्या गोष्टी नाहीत. चला, तुम्हीच सांगणं गरजेचं आहे खरं तर. आणखीन कोण सांगतंय वेगळं काही? यस, लॉस ऑफ, यस, रोड वगैरे जातात, ॲनिमल प्रॉपर्टीमध्ये सर्व चालू, ॲनिमल लॉस होणे. त्याच्यानंतर रोड डॅमेज होऊन जातात पूर्ण, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन डॅमेज होते, ऍडमिनिस्ट्रेशन डॅमेज, प्रशासनच पूर्ण डॅमेज होऊन जाते. ते थोडक्यात द्यायलो मी. त्याच्यानंतर चला पुढचं, विचार द इफेक्ट ऑफ ड्राय फॅमाइन. ड्राय फॅमाइन म्हणजे काय असते माहिती आहे का, कोरडा दुष्काळ. कोरड्या दुष्काळामुळे काय काय होतात, इथं भरपूर दिले काही काही, पण तुम्ही सांगा कोरड्या दुष्काळामुळे. चला, सर्वात मेन म्हणजे पिकं आणि जनावर. कोरड्या दुष्काळामुळे प्यायला पाणी राहत नाही, पिकाला पाणी घालता येत नाही, ठीक आहे. लेस ड्रिंकिंग वॉटर असं म्हणू शकतो आपण, किंवा लेसला स्कारसिटी म्हणतात, स्कारसिटी. आणखीन काय म्हणता येते, स्कारसिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर, ऑफ ड्रिंकिंग वॉटर. आणखीन काय म्हणता येऊ शकते सांगा बरं जरा. चला, स्कारसिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर नंतर काय, इरिगेशन प्रॉब्लेम होतात, म्हणजे पिकांना आपल्याला पाणी घालता येत नाही, इरिगेशन प्रॉब्लेम्स. आणखीन काय बोलू शकतो आपण, आणखीन काय म्हणायचं, कॅटल्सला, कॅटल्स जे आहेत म्हणजे जनावर आपली, कॅटल डू नॉट गेट वॉटर, त्याच्यामुळे आपल्याला ते विकावे लागतात. आपल्याला प्यायचं पाणी सर्वात मेन म्हणजे कमी पडतंय, ठीक आहे. प्रत्येक गोष्ट, मग त्याच्यामुळे आणखीन काय, दुष्काळामुळे पूर्ण इकॉनॉमी खराब होते, लॉंग टर्म इफेक्ट ऑन इकॉनॉमी. ऑन इकॉनॉमी. चलो, अशा प्रकारे हे भरपूर छान तुम्ही पण माहिती दिली, अतिशय सुंदर. क्रॉप्स डॅमेज, स्टार्वेशन, अतिशय सुंदर, म्हणजे पिकच येण्या गेल्यावर स्टार्वेशन होणार, कितीतरी सुंदर, खूपच छान. चला, त्याच्यानंतर आता आणखीन काय म्हणू शकतो आपण, अर्थक्वेक, अर्थक्वेकचे डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट. तेच पुन्हा पुन्हा हाऊस वगैरे कोलॅप्स होतात. ह्याच्यामध्ये सर्वात मेन तुम्ही एवढंच लिहू शकता बघा, सर्वात महत्वाचं काय आहे, हाऊस कोलॅप्स, ठीक आहे, हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आणखीन काय, ट्रान्सपोर्टेशन इम्पॉसिबल होऊन जातंय, इलेक्ट्रिसिटी एक दिलंय, वॉटर सप्लाय डिसरप्ट होतो, तेच ते पुन्हा शब्द मेन ह्याच्यामध्ये हाऊस वगैरे काय होतात, कोलॅप्स होतात. त्याच्यानंतर काय, फॉरेस्ट फायर काय आणि त्याचे इफेक्ट काय आहेत इन्व्हायरमेंटवर, ठीक आहे. फॉरेस्ट फायर फक्त अंडरलाईन केलेलं पण तुम्ही असं डॅश करून लिहू शकता. फॉरेस्ट फायर मुळे काय होतंय, ड्राय ग्रास जो असतो त्याला जाळ लागतो, ठीक आहे. आणि वाळलेले झाड आहेत त्यांना ते आग लागते, आणि त्याच्यामुळे काय होतंय, टेम्परेचर खूप वाढतंय, सॉरी टेम्परेचर वाढल्यामुळे हे होतंय. आता इथे इफेक्ट काय येतं, सर्वात पहिले तर इथं काय दिले, व्हॉट इज फॉरेस्ट फायर. सो इट इज द लार्जली स्प्रेड फायर ऑफ ड्राय ग्रास, श्रब अँड ट्रीज इन द फॉरेस्ट ड्यू टू हायटन टेम्परेचर किंवा फ्रिक्शन ऑफ द ब्रांचेस. झाडाच्या फांद्या झाडाला घासल्या की पण होतं हे. इफेक्ट काय येतं एन्व्हायरमेंटवर, इज ग्रेटली डिव्हॅस्टेटिंग. डिव्हॅस्टेटिंग म्हणजे अतिशय भयानक. बायोडायव्हर्सिटी इज लॉस्ट, प्लांट्स अँड ॲनिमल्स डाय. सिंपल आहे. व्हेजिटेशन म्हणजे जे काही प्लांट आहेत ते सर्व काय होतात, बिकम डेड. व्हेजिटेशन बिकम्स डेड, ठीक आहे.
प्लांट पूर्ण राख रांगोळ होऊन जाते. ऍटमॉस्फिअर इज फुल ऑफ स्मोक अँड हेन्स कॉजेस एअर पोल्युशन. हे जे एअर पोल्युशन आहे ते मोठ्या प्रमाणावर होत आहे. ठीक आहे, हे अंडरलाईन केलेले पॉईंट तेवढे फक्त शॉर्टकट मध्ये लिहायचे तुम्ही नंतर लिहित असताना, त्याला काय असं डिटेल मध्ये लिहायची गरज नाही. चलो. ओहो, अरे रे, काम बिघडलं थोडस. आता ह्याच्यामध्ये काय आहे, नेक्स्ट इफेक्ट्स ऑफ डिझास्टर. मी पुन्हा सांगतोय की ह्याच्यामध्ये नवीन असं खूप जास्त नाहीये, म्हणजे बऱ्यापैकी जनरल नॉलेजचा भाग आहे म्हणून ते थोडस आपल्याला माहित असलेल्याच गोष्टी असतात, टेक्निकल काहीच नसते. इफेक्ट्स ऑफ डिझास्टर काय होतात, ऍक्च्युअल इफेक्ट, खरे इफेक्ट काय होतात. इफेक्ट्स ऑफ एव्हरी टाइप ऑफ डिझास्टर आर डिफरंट. वेगवेगळ्या डिझास्टरचे वेगवेगळे इफेक्ट होतात. जसं की आपण आत्ताच बघितलं फ्लड आल्यावर काय होतंय वगैरे वगैरे. उदाहरणार्थ फ्लडचे काय इफेक्ट आहेत, कोलॅप्सिंग ऑफ ब्रिजेस, फ्लडिंग ऑफ. म्हणजे आता काय करा, मागे जे प्रश्न होते त्या प्रश्नांचे उत्तरच इथं दिलेत बघा. त्याच्यामुळं ते मागचं काही लिहू नका, ते हेच लिहा डायरेक्ट. कोस्टल विलेजेस कोलॅप्स होतात, ते फ्लड त्यांच्यामध्ये घुसतो, म्हणजे समुद्र किनाऱ्याला असणारे जे खेडे आहेत ते काय होतात, त्यांच्यामध्ये पाणी घुसतंय. त्यानंतर शॉर्टेज ऑफ फूड. ऑफकोर्स यार, म्हणजे काय फ्लड आल्याच्या नंतर तिथं काही शेती भाती करता येत नाही, फूडचं शॉर्टेज होत आहे. अर्थक्वेक मुळे सर्वात मेन आहे कोलॅप्सिंग ऑफ हाऊसेस आणि डेव्हलपिंग क्रॅक्स इन द लँड. भूकंपामुळे जमिनीमध्ये दरारी पडतात छोट्या छोट्या. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट फायर अँड ड्रॉट. ऍडव्हर्स इफेक्ट काय, आता फॉरेस्ट फायर मुळे काय होतंय, वातावरणावरती मोठ्या प्रमाणामध्ये ऍडव्हर्स इफेक्ट. ऍडव्हर्स म्हणजे उलटा खराब इफेक्ट पडतो. त्याच्यानंतर काय, इकॉनॉमीवर. आता ते पहिले इफेक्ट काय झाले, इमिडिएट इफेक्ट, ऍक्च्युअल इफेक्ट हे होतात, पण त्यांच्यामुळे अर्थव्यवस्थेवरती खूप मोठ्या प्रमाणावरती इफेक्ट पडतात. कसे पडतात, सर्वात मेन तर ह्यूज एक्सपेन्सेस ऑन द रिकन्स्ट्रक्शन ऑफ डिस्ट्रॉइड स्ट्रक्चर. आता हे फ्लडमुळे, भूकंपामुळे समजा खूप मोठ्या प्रमाणात बिल्डिंगी पडल्या, तर त्या बिल्डिंगी बांधण्यासाठी खर्च येतो ना, त्याच्यामुळे इकॉनॉमीवरती लॉंग टर्म इफेक्ट पडतो. त्याच्यानंतर लोकल लिडरशिप जर वीक असेल, समजा आपला नेताच तेवढा जर स्ट्रॉंग नसेल, तर काय होतंय, ज्या विक्टिमाइज्ड सिटीजन्स आहेत, विक्टिमाइज म्हणजे ज्यांच्यावरती डिझास्टरचा परिणाम व्हायला आहे, त्याला आपण काय म्हणतो विक्टिमाइज्डला. आता विक्टिम होणं म्हणजे काय माहितीये का, एखाद्या गोष्टीचं विक्टिम होणं म्हणजे त्याच्यावरती त्याचा परिणाम झालेला आहे. विक्टिम म्हणजे काय म्हणायचं रे, सांगा बरं जरा. कोणीतरी चला, कोण सांगतंय. विक्टिम होणं म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला तुम्ही विक्टिम होणं म्हणजे बळी पडणं. ठीक आहे, म्हणजे ज्यांच्यावरती, म्हणजे जे विक्टिम झालेत ह्या गोष्टीला, ते सिटीजन कन्फ्यूज होतात, त्यांना कळत नाही काय करावं. ठीक आहे. ड्युरिंग डिझास्टरच्या दरम्यान काय होतंय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम होतात, म्हणजे प्रशासनाला खूप त्रास होतो. तुम्ही बघत असाल कोरोना व्हायरसमध्ये प्रशासनाला हँडल करायला खूप अडचण चालल्या. लोकल गव्हर्निंग बॉडीज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, त्यांच्यावर देखील परिणाम होतो. द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स ऑल्सो आर अनएबल टू सॉल्व्ह प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन्स कॉज्ड बाय डिझास्टर. गव्हर्नमेंटला देखील कळत नाही ना की नेमकं काय करायचं, हे कशामुळे व्हायलंय ते त्यांनाच कळत नाही, मग ते तरी काय करतील. असं वेगवेगळे इफेक्ट आहेत. नेक्स्ट काय, एंटायर सिस्टम कोलॅप्स, पूर्ण व्यवस्थाच कोलॅप्स होऊन बसते. ऍज ऑल कन्सर्न डिपार्टमेंट्स आर अफेक्टेड बाय डिझास्टर. कारण का तर प्रत्येकालाच ह्याचा डिझास्टरचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे पूर्ण सिस्टमच कोलॅप्स व्हायला लागते. त्याच्यानंतर आहे नेचर आणि स्कोप ऑफ डिझास्टर. नेचर म्हणजे कसं असतं डिझास्टर, आणि स्कोप म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येतं. फॉर दिस फॉलोइंग ऍस्पेक्ट्स हॅव टू बी स्टडीड. सर्वात पहिले आपल्याला बघावं लागेल नेचर आणि स्कोप पाहण्यासाठी, तर बाबा एक्झॅक्ट डिझास्टरचं नेचर काय, म्हणजे कशाला नेमकं डिझास्टर म्हणायचं. द चेंजेस इन द नेचर बिफोर ऑनसेट ऑफ डिझास्टर. डिझास्टर होण्याच्या आधी थोड्याशा आपल्याला सूचना भेटत असतात, काही वेळेस भेटतात, काही वेळेस भेटत नाहीत. जसं की अतिवृष्टी होणार असेल तर
आपल्याला आकाशाकडे बघून कळू शकते. त्याच्यानंतर टाइम पिरियड ऑफ इम्पॅक्ट ऑफ डिझास्टरचा अभ्यास करावा लागेल आपल्याला, किंवा डिझास्टरमुळे किती वेळ आपल्याला त्रास होणार आहे, किती दिवस त्याचा त्रास होऊ शकतो, त्याचा पण आपल्याला अभ्यास करावा लागेल. मग सर्वात पहिले, द स्कोप ऑफ डिझास्टर इज डिपेंडंट ऑन फॉलोइंग फॅक्ट. डिझास्टर मध्ये काय काय येतंय हे कशा कशावर डिपेंड करतंय. मग डिझास्टर होण्याच्या अगोदरची एक फेज असते, त्या अगोदरच्या फेजला म्हणतात प्री डिझास्टर फेज. त्याच्यानंतर वॉर्निंग फेज, त्याच्यानंतर इमर्जन्सी फेज, नंतर रिहॅबिलिटेशन फेज, रिकव्हरी फेज, रिकन्स्ट्रक्शन फेज. म्हणजे काय प्री डिझास्टर फेज म्हणजे काय की बाबा कोरोना व्हायरस येण्याच्या 5-6 महिने आधी कुणालाच काहीच माहित नव्हतं, त्याला म्हणतात प्री डिझास्टर फेज. नंतर असते वॉर्निंग फेज. वॉर्निंग फेज म्हणजे 2-4 कुठंतरी एक दोन मरीज दिसायला लागले, म्हणजे वॉर्निंग आली की बाबा नाही, ह्याच्यावर काहीतरी उपाय करावा लागतो. मग त्याच्यानंतर काय होते पुढे, इमर्जन्सी. म्हणजे एकदम केसेस वाढायला लागतात, दन 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 दन. मग तेवढ्या केसेस वाढायला लागल्या की मग त्याला म्हणायचं इमर्जन्सी फेज. मग लॉकडाऊन करा, मग काय तर तोंडाला बांधा, हाताला बांधा, कुठं बांधा, काही लावा, अशा गोष्टी. मग ह्या गोष्टी झाल्या इमर्जन्सी फेज मध्ये. मग समजा डिझास्टर निघून गेला, म्हणजे कोरोना व्हायरस समजा निघून गेला, मग त्याच्यानंतर रिहॅबिलिटेशन फेज. रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन. मग ते पुनर्वसन करणं म्हणजे ज्या लोकांचे जॉब गेले त्याच्यामध्ये त्यांना जॉब उपलब्ध करून देणे, ज्या लोकांच्या परिवारामधले लोक डेड झालेत ह्या डिसीज मध्ये त्यांना काहीतरी देणे, पैसे पाणी. ठीक आहे, अशा प्रकारे ही रिहॅबिलिटेशन फेज. नेक्स्ट आहे रिकव्हरी फेज. रिकव्हरी फेज मध्ये काय असतंय की हळूहळू रिकव्हर व्हायला लागतं. मग हे रिहॅबिलिट केलं की पूर्ण इकॉनॉमी सुरळीत व्हायला लागते, सर्व धंदे चालायला लागतात, कामधंदे असं. मग शेवटी रिकन्स्ट्रक्शन फेज. मग जे काही ह्याच्यामध्ये बिल्डिंग वगैरे पडल्यात, आता हे कोरोना व्हायरस मध्ये काही बिल्डिंग पडत नाहीत, परंतु समजा जर डिझास्टर मध्ये बिल्डिंग पडल्या, कुठे जाळ लागला, जळून गेलं, तर मग ते पूर्ण रिकन्स्ट्रक्शन करावं लागतंय, रोड बांधावे लागतात, इलेक्ट्रिसिटीची लाईन टाकावी लागते, वगैरे वगैरे. अशा ह्या सर्वच्या सर्व डिझास्टरच्या फेजेस आहेत. राईट, प्री डिझास्टर फेज, वॉर्निंग फेज, इमर्जन्सी फेज, रिहॅबिलिटेशन फेज. नेक्स्ट कोणती आहे, रिकव्हरी फेज. आणि लास्ट कोणती आहे, रिकन्स्ट्रक्शन फेज. दिस इज हाऊ द डिझास्टर मॅनेजमेंट इज डन. म्हणजे दिस इज हाऊ द डिझास्टर इज स्टडीड. देर आर मेनी फेजेस ऑफ डिझास्टर. मग आता आपल्याला पुढे तर बघायचंच आहे, सध्या फक्त एवढं लिहून घ्या, कारण हेच जास्त होईल तुम्हाला आज लिहायला. ठीक आहे, एक मिनिट. तुम्हाला एक मिनिट सांगा मला,